तर बाबांनो, मी तुमचा लाडका डिस्को अंशा, आली मम्मी आला मोठा भाऊ, चाललो आता आम्ही गणपती बाप्पा आणायला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बारीक चालवत होता गाडी, बारीक बघा कसा असतोय. हे तीन भाऊ महाग बसल्या बसल्या फुल मज्जा करत होते. मग पोचलो आम्ही आमच्या ठिकाणी. पब्लिक तर खूप होती. बाप्पाला खूप जण आपापल्या घरी घेऊन चालले होते. बाप्पाच्या तर मूर्त्या खूप छान छान होत्या. सुलेमान भाईची स्माइल बघा. येऊ दिदीला म्हणलो, दिदे इकडे बघ. दिदी हसली. चिवला पण म्हणलं, चिव इकडे बघ. येऊ थोडा वेळ थांबलो. झाला तेवढ्यात मावल्याने फोन घेतला. मावल्याला बाजिंदा ए बाजिंद्या मावल्या. आम्हाला सालवानला एक मूर्ती आवडली. मग तीच आम्ही मूर्ती घेतली. जादू बघा कसा आहे जादू. मग भावांनो छान आहे ना मूर्ती. मग आम्ही मूर्ती नीट बघितली. मग फुल मस्त दिसली आम्हाला मूर्ती. सर्वांना खूप मूर्ती आवडली. मग हीच आम्ही मूर्ती फायनल केली. मम्मीने हळद कुंकू लावलं आणि म्हणलो चला आता आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन आपल्या घरी. मंगल मूर्ती रितेशला म्हणलो, रितेश मूर्ती दाखव जरा भाई आपल्या पब्लिकला. मग आलो आम्ही आमच्या गल्लीत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती आलो. मग आपल्या घराच्या खाली मम्मीने पायाला पाणी टाकलं. चपाती पण उतरून टाकली मस्तपैकी. दीदीने हळद कुंकू लावलं बाप्पाला आपल्या लाडक्या. मला पण हळद कुंकू लावलं मस्तपैकी. मग आलो घरात. गणपती बाप्पा आपल्या लाडक्या बाप्पाला ठेवलं आपण आपल्या घरात. सर्वांना खूप आनंद झालता. मी तर खूप खुश झालतो बाप्पा आलते म्हणून. पहिली आलती केली मम्मी पप्पानी. खूप छान वाटलं मनाला. आपला भाऊ घंटे बघा कसे वाजवते. तर भाऊंनो हे आहे आपलं घरातलं डेकोरेशन. स्वतः मी केलं. डायरेक्ट भूत विषयी येऊ. तर भाऊंनो आपला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. भेटू परत.